गावडे सिस्टर्स या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। काय मग मंडळी, गेल्या आठवड्याचा व्हिडिओ पाहिलात ना? कारण आजचा व्हिडिओ सुद्धा गेल्या आठवड्याच्या विषयाला अनुसरूनच आहे। गेल्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आध्यात्मिक कम मजा येणारे ट्रिपचे स्पॉट सजेस्ट केले होते आणि त्यालाच अनुसरून आम्हाला इंस्टाग्रामवर काही डीएम आले की तुम्ही आम्हाला अजून असे काही स्पॉट सजेस्ट करा। त्यामुळे आजचा व्हिडिओ हा खास सजेशन नुसार असणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही असे 5 स्पॉट सांगणार आहोत जिथे तुम्ही भरभरून मजा करू शकता, कारण हे स्पॉट्स रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसचे असणार आहेत। चला तर मग आजच्या व्हिडिओचा विषय आहे 5 स्पॉट्स ऑफ रिसॉर्ट नियर टू मुंबई। आता हे सगळं पाहून तुम्हाला कळलंच असेल की रिसॉर्ट आणि फार्म हाऊस बद्दलचा व्हिडिओ आहे। हे आम्हाला सजेशन्स इंस्टाग्रामवर आले होते किंवा काही लोक आम्हाला भेटून देत होते। आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तर नक्कीच आवडल्या, पण तुम्ही या सगळ्या गोष्टी जर आम्हाला कमेंट करून सांगितल्या असत्या तर ते आम्हाला अजून जास्त आवडलं असतं। तसंच बघणारे व्ह्यूअर्स हे आपल्या चॅनलचे खूप आहेत, परंतु तेवढे सबस्क्रायबर नाहीयेत। इव्हन प्रत्येक व्हिडिओला भरपूर सारे व्ह्यूज देखील आलेले आहेत, पण सबस्क्रायबरची संख्या मात्र कमी आहे। त्यामुळे जर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला हे सगळे आवडत असेल तर आमच्या चॅनलला नक्की म्हणजे नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनही दाबा। त्यामुळे तुम्हाला आम्ही व्हिडिओ नक्की कधी अपलोड केलाय हे आपोआप कळेल आणि आम्हालाही नवनवीन व्हिडिओ बनवण्याची स्फूर्ती तयार होईल। चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया। तर आपला पहिला स्पॉट आहे विरार येथील विसावा बीच रिसॉर्ट आणि वॉटर पार्क। येथे जाण्याची प्रामुख्याने महत्त्वाची सोय ती म्हणजे या रिसॉर्ट वाल्यांनी आपल्याला विरार स्टेशन ते या वॉटर पार्कला जाण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट वाहनाची सोय करून दिलेली आहे। येथे आपण वन डेचं पॅकेज घेऊ शकता किंवा वन नाईट स्टेकेशनचं। जर वन डेचं आपण पॅकेज घेत असू तर 700 रुपये आपल्याला चार्ज भरावा लागणार आहे। यामध्ये आपल्याला सकाळचा नाश्ता, संध्याकाळचा चहा आणि दुपारचं अनलिमिटेड व्हेज नॉन व्हेज फूड आहे। त्याचप्रमाणे इथे किड्स पूल वेगळं आहे आणि मोठ्यांचं पूल वेगळं आहे। 7 ते 8 राईड्स आहेत आणि वॉटरफॉल देखील आहे। जर तुम्ही वन डेच्या पॅकेजसाठी अजून एक रूम घेत असाल तर या ठिकाणी 1000 रुपये आकारले जातात आणि जर तो रूम नसेल घ्यायचा तर चेंजिंग रूम आणि लॉकरची एक वेगळी व्यवस्था केली गेलेली आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला स्टेकेशनचं पॅकेज फाइंड करायचं असेल तर ह्याची वेबसाईटची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता एक वन नाईट स्टेचं पॅकेज। तर आता आपण पाहणार आहोत पनवेल येथलं शिवगंगा रिसॉर्ट। आता पनवेल मध्ये सुद्धा भरपूर स्पॉट्स आहेत, पण आपण हा स्पॉट निवडला आहे कारण हा अफोर्डेबल स्पॉट आहे। इकडे येण्यासाठी पार्किंगची उत्तम व्यवस्था त्यांनी केली गेली आहे। आता इकडे एंट्री गेट वरतीच आपल्याला शिवाचं मोठं मंदिर बघायला मिळेल। इथे त्यांनी शिवगंगेचं सुद्धा उत्तम स्ट्रक्चर केलेलं आहे आणि मंदिरही अवाढव्य आहे। या मंदिराच्या पुढेच आपल्याला रिसॉर्ट आणि फार्म हाऊस कडे जाणारा रस्ता आहे। आता इथे जर तुम्ही वन डे साठी येत असाल आणि जर तुम्हाला रूम हवे असतील तर रूम सुद्धा अवेलेबल आहेत। त्याचप्रमाणे स्टेकेशन साठी सुद्धा तुम्हाला रूम अवेलेबल होतील। पण जर तुम्ही वन डे साठी इथे येत असाल आणि जर तुम्हाला रूम नको असतील तर तिथे लॉकर आणि चेंजिंगची सुद्धा उत्तम व्यवस्था आहे। आता इकडचं प्रमुख आकर्षण हे आहे की बाकीच्या ठिकाणी आपल्याला नॉर्मल रेन डान्स किंवा नॉर्मल स्लाइड्स, नॉर्मल वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळतो, तर इकडे काय आहे तर त्यांनी इकडे क्रिएटिव्हिटी केलेली आहे। जसं की स्लाइड्स ज्या आहेत त्या डायनासॉरच्या मुखातून स्लाइड्स जातात किंवा रेन डान्सची पण नॉर्मल रेन डान्स न ठेवता ऑक्टोपसची त्यांनी स्ट्रक्चर केलेलं आहे आणि जे अगदी उत्तम वाइब्स आपल्याला तिथे देऊन जातात। त्याचबरोबर लहान मुलांसाठी इकडे वेगळं सेक्शन आहे आणि मोठ्यांसाठीचं स्लाइड्सचं किंवा वॉटरफॉलचं इथे वेगळं सेक्शन आहे। आजूबाजूचा परिसर सुद्धा मोठा आहे, तिथे तुम्ही फोटोज व्हिडिओजही काढू शकता। लहान मुलांसाठीचे झोपाळे, पाळणे सुद्धा तिथे आहेत आणि स्लाइड्सच्या वगैरे त्यांच्या वेगळ्या सेक्शन मध्ये तुम्हाला बघायला मिळते। इथे वन डे साठी 1000 रुपये पर पर्सन ही मोठ्यांसाठीची किंमत आहे आणि 900 रुपये पर पर्सन ही लहान मुलांसाठीची किंमत आहे। या पॅकेज मध्ये आपल्याला सकाळचा नाश्ता, दुपारचं व्हेज नॉन व्हेज हे अनलिमिटेड जेवण आणि रात्रीचा नाश्ता असं आपल्याला यामध्ये इन्क्लूड असतं। इथे प्रमुख आकर्षण काय आहे, जर फूडी लोकांसाठी जर इथे बघायला गेलं तर इथे मधल्या टाइमला म्हणजे 12 वाजताच्या टाइमला पॉपकॉर्न आणि बर्फाचा गोळा इथे आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो। जे बाकीच्या रिसॉर्ट्स मध्ये आपल्याला संध्याकाळचे फक्त टी देतात, तर इथे आपल्याला संध्याकाळचा पावभाजीचा नाश्ता सुद्धा दररोज अवेलेबल असतो।
वीकेंडची आणि वीकडेजची इकडे वेगवेगळी प्राइस असते, त्यामुळे जर तुम्हाला इथे जायचं असेल तर त्याप्रमाणे प्राइस तुम्ही विचारून इथे व्हिजिट करू शकता। यानंतरचा स्पॉट आहे केळवे रोड येथील मनशांती रिसॉर्ट। या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पालघरला जाणारी ट्रेन पकडायची आहे। केळवे रोड या स्टेशनला उतरून बाहेरच आपल्याला 6 सीटर रिक्षा मिळतात, ज्या प्रत्येकी 15 ते 20 रुपये दर आकारतात आणि या रिसॉर्ट पर्यंत आपल्याला पोहोचवतात। या रिसॉर्टचं प्रमुख आकर्षण आहे ते म्हणजे या रिसॉर्टला लागूनच मागे एक बीच आहे, केळवे बीच असं म्हटलं जातं आणि हे बीच अगदी निर्जन आहे, त्यामुळे जर तुम्हाला कुठलेही शूट करायचं असेल तर अगदी उत्तम असं बीच रिसॉर्ट हे आहे। बरं, ह्या रिसॉर्टमध्ये एक वेगळंच फॅमिली एन्व्हायरमेंट आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी लहान मुलांसाठी किड्स एरिया एक वेगळाच आहे, तो म्हणजे पाळीव प्राण्यांचा। लहान मुलांना पाळीव प्राण्यांवर एक वेगळंच प्रेम असतं, त्यामुळे कुत्रे, ससा, पोपट, डक आपल्याला पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे गेम सुद्धा आहे, टेबल टेनिस, कॅरम असे, क्रिकेट, बॅडमिंटन असे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला तिथे अवेलेबल आहेत। त्याचप्रमाणे तिथे फोटो शूट करण्यासाठी वेगवेगळे प्रॉप्स ऑलरेडी रेडी केलेले आहेत। त्याचप्रमाणे पूल हे किड्ससाठी वेगळं आहे आणि मोठ्यांसाठी वेगळं आहे। एक स्लाइड आहे आणि रेन डान्स सुद्धा इकडे आहे। या ठिकाणी आपण डेचं पॅकेज घेतलं तर ते 1000 रुपयाचं आहे। सेम फूड आहे, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा चहा। आणि जर 1 नाईट स्टेचं पॅकेज घेतलं तर त्याची प्राइस आहे 1800। ते सेम आहे जसं की रात्रीचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण हे अगदी अनलिमिटेड आहे। सकाळच्या जेवणामध्ये आपल्याला फिशचा सुद्धा ऑप्शन मिळेल। त्याचप्रमाणे जर नाईटला आपण तिथे थांबणार असू तर बाहेरच म्हणजे रिसॉर्टच्या बाहेर एक बार्बिक्यू चिकनचा ऑप्शन आहे, पण त्याची गरजच लागत नाही, कारण या रिसॉर्टचं जेवणच इतकं सुंदर आहे आणि त्यामध्येच आपल्याला ती लोक एक सुका चिकन ऑप्शन देतात। म्हणजे ग्रेव्ही तर असते, पण ते सुका चिकन हे खूपच टेस्टी असतं आणि ते अनलिमिटेड असतं, त्यामुळे आपल्याला बाहेर जायची गरजच लागत नाही। मी या ठिकाणी ऑलमोस्ट 7 ते 8 वेळा गेलेली आहे। टेस्ट जराही बदललेली नाहीये। एक नवनवीन गोष्टी आम्हाला त्या रिसॉर्टमध्ये पाहायला मिळतात, जसं की सध्याच इथे एक मस्त सुंदर टेम्पल बांधलेलं आहे। त्याचप्रमाणे इथे एसी आणि नॉन एसी असे रूम्स देखील अवेलेबल आहेत। जर आपण भरपूर मॉब जात असू तर 10-15 लोकांसाठी देखील एक वेगळी रूम आपल्याला मिळेल आणि बाकी जशा हव्या तशा आपल्याला रूम्स इथे अवेलेबल आहेत। त्याचप्रमाणे या रिसॉर्टला लागून 1 किलोमीटरच्याच परिसरात शीतला देवीचं एक सुंदर मंदिर आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की व्हिजिट करा। तर आम्हाला तुम्हाला एक महत्त्वाची टिप द्यायची आहे, ती म्हणजे जर तुम्ही स्टेकेशनचा ऑप्शन ट्रिपसाठी निवडत असाल तर तो असा रिसॉर्ट निवडा ज्याच्या सोबत बीच लागूनच असेल, जेणेकरून काय होईल तर तुम्ही इव्हनिंगला जर चेक इन केलं तर रम्य संध्याकाळ तुम्ही बीचवर घालवाल आणि संध्याकाळी येऊन इंडोर गेम्स खेळाल आणि नंतरचा पूर्ण दिवस तुम्ही रिसॉर्टमध्ये एन्जॉय कराल, ज्यामुळे आपल्याला एका रिसॉर्टच्या पॅकेजमध्ये बीच आणि रिसॉर्टचा अनुभव घेता येईल। तर यानंतरचा स्पॉट आहे कर्जत येथलं यशोदा फार्म आणि रिसॉर्ट। हा स्पॉट मुरबाड आणि कर्जतच्या हायवे लगतच आहे। अगदी फोटोजेनिक स्पॉट आहे, जिथे तुम्ही प्री वेडिंग शूट करायचं असेल तर हा स्पॉट अगदी परफेक्ट आहे। इकडे मोठमोठी झाडं आहेत, त्याचप्रमाणे बसायची अरेंजमेंट सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी केली गेलेली आहे। त्याचबरोबर इथे क्रिकेट टर्फ सुद्धा आहे, जिथेही तुम्ही खूप छान मजा करू शकता। इथे किड्स झोनही वेगळा आहे, तिथे लहान मुलांच्या खेळण्यासाठीच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा होतात। त्याचबरोबर इथे एकूण 6 विल्ला आहेत। इकडे डॉर्मेटरी रूम्सचा सुद्धा वेगळा ऑप्शन अवेलेबल आहे, तिथे 14 ते 15 लोक आरामात राहू शकतात। त्याचबरोबर इथे त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये डिलक्स रूमचा वेगळा सेक्शन त्यांनी केलेला आहे, तिथेही रूम सोबत आजूबाजूचा परिसरही तुम्ही तिथे एन्जॉय करू शकता। त्याचबरोबर इथे पूल आणि रेन डान्सची सुद्धा उत्तम व्यवस्था आहे। जर इथे तुम्हाला वन डे साठी जायचं असेल तर 1000 ते 1200 रुपये आकारले जातात, जे वीकडे आणि वीकेंड नुसार त्यांच्या प्राइजेस आहेत। त्याचबरोबर जर तुम्हाला नाईट स्टे हवा असेल तर त्याची रक्कम वीकेंड साठीची 2000 रुपये आहे आणि वीकडे साठी तुम्हाला 1800 रुपये आकारले जाते। या सर्व पॅकेजमध्ये तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण, त्याचबरोबर संध्याकाळचा नाश्ता अवेलेबल असेल। इथे येण्याचं मुख्य कारण हे असेल की इकडच्या रूम्स अगदी क्लीन आणि नीटनेटके आहेत।
या रूम मध्ये त्यांनी छान इंटेरियर सुद्धा करून घेतलेलं आहे. डॉर्मेटरी रूम मध्ये सुद्धा छान अगदी इंटेरियर केलेलं आहे. जर तुम्ही इथे स्टेकेशन करत असाल तर अगदी उत्तम ऑप्शन आहे, कारण रात्रीचा इकडचा नजारा हा काहीसा वेगळाच असतो. त्यांनी लाइटिंग साठीचे उत्तम स्पॉट्स त्यांनी तिथे तयार केलेले आहेत आणि जे फोटोजेनिक आहेत. तर यानंतरचा स्पॉट आहे बदलापूर येथील विष्णुबाग. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला बदलापूर स्टेशनला उतरायचं आहे आणि तिथून टॅक्सी पकडून या विष्णुबागेजवळ पोहोचायचं आहे. येथील प्रवास आहे एक साइडचा 8 किलोमीटर. ही विष्णुबाग ऑलमोस्ट 8 ते 10 एकरच्या परिसरात वसलेली आहे. इकडे अगदी सुंदर हिरवीगार गर्द झाडी आपल्याला पाहायला मिळतील. या विष्णुबागेच्या एंट्रन्स पासून एक स्पॉट जवळजवळ 5 मिनिटावर आहे आणि तिथे जाण्यापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या हिरव्यागार झाडांमधून जायचं आहे. तिथे गेल्यावर एक 2 फाटे फुटतात. एक जातो ऍक्टिव्हिटी सेंटरकडे आणि एक जातो राहण्याच्या ठिकाणाचा. जिथे आपण खाण्यासाठी थांबणार आहोत तिथे लहान मुलांसाठी चेस, सापशिडी असे मोठे ऑप्शन्स आहेत. ऑलमोस्ट एवढे मोठ्या सापशिडी तिथे आहेत की त्या ठिकाणी सोंगट्या आणि डाईस आपल्याला अक्षरशः नेऊन ठेवायचा आहे. त्याचबरोबर इकडे 5 पूल्स आहेत. 4 पूल्स लागोपाठच आहेत तर एक पूल जरा वेगळा आहे. भाई इकडे जायचं तर फुल माहोल संध्याकाळचा, अगदी उत्कृष्ट लाइटिंग आणि वेगळ्याच वाइब्स. त्याचप्रमाणे इकडे आपल्याला एक महत्वाची सोय होऊ शकते, ती म्हणजे पोपटी खाण्याची. म्हणजे पोपटीच नाही तर बार्बिक्यू चिकन सुद्धा आपण खाऊ शकतो. आपण या ठिकाणी प्री बुकिंग करताना हे ऑप्शन सांगू शकतो किंवा आपण येतानाच आपल्या घरातून पोपटीचं किंवा बार्बिक्यू चिकनचं सामान घेऊन येऊन त्यांच्या परमिशनद्वारे आपण तिथे बनवू शकतो. बरं, इकडे राहायची एकदम उत्तम सोय आहे. सगळे रूम्स अगदी क्लीन आहेत. एका रूम मध्ये 4 ते 5 लोक आरामात राहू शकतात. त्याचप्रमाणे डॉर्मेटरी ऑप्शन देखील आहे. जर तुम्हाला डॉर्मेटरी किंवा रूम मध्ये राहायचं नसेल तर एक वेगळाच ऑप्शन आहे, तो म्हणजे टेंटचा. बरं, टेंट हे भरपूर मोठे आहेत. ऑलमोस्ट 4 ते 5 लोक एका टेंट मध्ये आरामात राहतील. त्याचप्रमाणे इकडे मोठं आकर्षण आहे ते म्हणजे भल्लं मोठं वडाचं झाड, ज्या ठिकाणी गावाकडे आढळणारे ते लोमते झोके आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे रशीवरून चालणाऱ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी आहेत. आपण या ठिकाणी मुद्दामच एक वेगवेगळ्या पार्टींचं आयोजन करू शकतो आणि ती लोक तशा ऑर्डर स्वीकारतातही, जसं की बर्थडे पार्टी, कोणाची रिसेप्शन पार्टी किंवा अजून काही शूटचे ऑप्शन आपण इथे नक्कीच घेऊ शकतो. बरं, या ठिकाणची प्राइस आहे ती म्हणजे जर आपण 1 डेचं पॅकेज घेत असू तर 1000 रुपये आणि 1 नाईट स्टेचं पॅकेज घेत असू तर 1800 रुपये. बरं, वीकडे आणि वीकेंडचे चार्जेस हे वेगवेगळे आहे. यासाठी आम्ही वेबसाईटची लिंक देतच आहोत. तुम्ही तिथे नक्की जाऊन एकदा प्राइस चेक करून घ्या. तर मग मंडळी, 5ही स्पॉट्स तुम्हाला सजेस्ट करून झालेले आहेत. या सर्व लोकेशनची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतच आहोत. त्याचबरोबर तुम्ही या स्पॉट्सला कधी व्हिजिट करणार आहात आणि जर तुम्ही या स्पॉट्सला व्हिजिट केलात तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबरचे जे फोटोज असतील ते तुम्ही आम्हाला टॅग करू शकता. आम्ही ते तुमचे सर्व फोटोज रिपोस्ट सुद्धा करू. त्याचप्रमाणे जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा. चला तर मग भेटूया पुढच्या शुक्रवारी नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.